म्हसळा येथील JMM एज्युकेशन सोसायटीतर्फे अंजुमन हायस्कूलच्या ग्राउंडवर शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी दुपारी शांती संमेलन आणि बंधुता मेळावा आयोजित करण्यात आला। समाजातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि नवीन पिढी घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय करण्याची नितांत आवश्यकता असून या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे नाझीम चोगले यांच्या अध्यक्षतेखाली शांती संमेलन आणि बंधुता मेळावा आयोजित करण्यात आला। यावेळी धार्मिक अभ्यासक कलीम मोहम्मदी यांनी मराठीत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनातील कथा सांगून उपस्थितांच्या मनात मोहम्मद पैगंबर प्रति प्रेम आदर निर्माण केले। समाजातील शांतता एकता टिकवण्यासाठी असे कार्यक्रम नेहमीच घेणे आवश्यक आहे, जेणेकरून लोकांमध्ये सामंजस्य आणि सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागेल आणि प्रत्येक धर्माविषयी आदर करण्याचे विचार येतील, असे उपविभागीय अधिकारी सविता गडगे मॅडम यांनी विचार स्पष्ट केले। तसेच पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांनी देखील आपले विचार मांडताना सांगितले की मला अनेक वर्षांपासून कुराण वाचण्याची इच्छा होती, पण आज मला मराठी माध्यमातून कुराण भेट दिल्यामुळे त्यातील गुण मी माझ्या व्यक्तिगत जीवनात घेऊ शकतो। या कार्यक्रमात मला उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गडगे मॅडम यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली। तसेच म्हसळा येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाले, हिंदू समाज तालुका अध्यक्ष समीर बनकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबू शिर्के, बौद्ध समाज अध्यक्ष करण गायकवाड, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत, प्राचार्य दिगंबर टेकले, कुंभार समाज अध्यक्ष सुरेश कुडेकर, शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हाध्यक्ष नंदू शिर्के, महेश पवार, सुशील यादव, अनंत नागती, किरण पालांडे, महेश घुले, सुधाकर येवले, संदीप चाचले, नंदू गोविलकर, सुनील शेडगे, मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत देखील करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी म्हसळ्यातील फजलभाई हलडे, शकूरभाई घनसार, शहानवाज उकये, असल कादरी, इम्रान दरोगे, नईम दळवी यांसारख्या अनेक लहान मोठ्या आणि तरुण पिढीने आतोनात मेहनत घेतली। आज जो शांती संमेलन आहे त्याचा उद्देश एकच आहे की मानवता हा धर्म आहे आणि प्रत्येक धर्माने आम्हाला चांगला शिकवलेला आहे की कसा एक दुसऱ्याला आपण सहानुभूतीपूर्वक एक दुसऱ्याकडे सहकार्य करून मिळून समजून राहणे आणि ह्याच्यामध्ये आपल्या भागाची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या देशाची उन्नती आहे। काय होतो, काय लोक असतात समजले आणि त्याला माहिती नसल्यामुळे कोणताही धर्मावर ते टीका करतात आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जे वाद निर्माण होतो आणि तो वाद आपल्या देशाला वाईट आहे। माझा एकच संदेश आहे, दिस इज आवर वी आर ट्राईंग द सोशल इंजिनिअरिंग, म्हणजे हाऊ टू स्ट्रेंथन द सोशल फॅब्रिक ऑफ युनिटी आणि मी त्याच्याकरता काम करत आहोत, पुढीपासून करत आलो आणि करत राहणार, हे आमचा उद्देश आहे आणि आपल्या देशाची अखंडता आणि लोकांचा कसा विकास हा एकच उद्देश आहे। मला दिला गेलेला नव्हता बंधुभावतेचा हिंदू मुस्लिम, त्यामुळे सुरुवातीला मला असा प्रश्न होता की आपण फक्त या संमेलनाच्या निमित्तानं पाठिंबाची जागा तिथे सर्वधर्मीय शांती संमेलनाला आणि बंधुता मेळाव्यासाठी शुभेच्छा देऊया। कार्यक्रमाला एकत्र येतो आणि ह्याच्यातून वेगवेगळ्या वक्त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाल्याप्रमाणे तरी म्हसळा तालुक्यामध्ये हा मेळावा बांधव आज एकत्रपणे हे संमेलन सण साजरे करतो। येथील शांततापूर्ण अशा वातावरणाप्रमाणे अतिशय शांततेत संपन्न होतं आणि तिथला कार्यक्रम संपून आम्ही आज मुस्लिम शांतता हिंदू कमिटी हे म्हसळाकरांचं जे आता स्वाभाविक लेणं आहे चालू अशा पद्धतीने उद्याच्या कार्यक्रमाला ते स्वाभाविक असल्यामुळे शुभेच्छा म्हसळा तालुका हिंदू कमिटीच्या ते सर्वजण संघटनेच्या वतीने नैसर्गिकपणे म्हसळामध्ये हिंदू, मुसलमान आणि अन्य धर्माचे संमिश्र समाज आहे। त्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून एकमेकांना प्रत्येकाच्या धर्माबद्दल जे गैरसमजुती आहेत
त्या दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा जर गैरसमजुती दूर झाल्या तरच धर्मांमध्ये एकोपा टिकून राहील. आणि आत्ताच्या घडीला जर एखाद्या जिल्ह्याचा तालुक्याचा प्रोग्रेस जर करायचा असेल तर धर्मांमध्ये एकोपा टिकवणं, माणसांमध्ये एकात्मता राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने म्हसळ्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो खरंच खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. आणि त्यामध्ये दिलेला जो संदेश आहे तो मानवजातीसाठी खूप महत्त्वाचा आहे. धर्माच्या आधी आपण एक मनुष्य आहोत, मानव आहोत, त्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे आणि हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा असा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जे चुकीचा प्रचार करतात ते प्रचार याच्यामुळे होतो की त्यांना त्या धर्माविषयी माहितीच नसते. त्या धर्मांविषयी त्यांच्या मनात वेगवेगळ्या गैरसमजुती असतात, त्या सोशल मीडिया थ्रू येतात, चुकीच्या माणसांथ्रू येतात. तर अशा प्रकारच्या गैरसमजुती दूर व्हाव्यात त्याच्यासाठीच हा कार्यक्रम आहे की हा धर्म काय आहे, धर्म समजून घेतला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोललं पाहिजे. तर अशा माणसांना, अशा व्यक्तींना माझं हीच आव्हान राहील की तुम्ही धर्म समजून घ्या, धर्माचं मूळ समजून घ्या. धर्म कधीच सांगत नाही तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला. प्रत्येक धर्म हा बंधुत्वाचा संदेश देतो. प्रतिनिधी सरफराज दर्जी, NTV न्यूज मराठी, म्हसळा, रायगड.